हलाल सर्टिफिकेट आणि गोकुळ दूध संघ। आता ज्या दूध संघाने दशकानुदशक कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला सावरलं, त्याच गोकुळच्या उत्पादनांचा आणि हलाल सर्टिफिकेटचा काय संबंध आहे असं तुम्हाला वाटलं असेल। पण गोकुळ दूध संघाने घेतलेलं हे हलाल सर्टिफिकेट सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरतंय आणि त्यावरून अर्थातच नवा वाद सुद्धा सुरू झालाय। गायीच्या आणि म्हशीच्या दुधापासून बनणाऱ्या उत्पादनांना विशिष्ट धार्मिक प्रमाणपत्र का पाहिजे असा प्रश्न आता विचारला जातोय। पण हे सगळं प्रकरण काय आहे, गोकुळला हे सर्टिफिकेट नेमकं कधी मिळालंय, त्यावरून आत्ताच वाद का पेटलाय, यात साधल्या गेलेल्या टायमिंगचं महत्त्व काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलाल सर्टिफिकेट मागून मुश्रीफांची राजकीय विकेट टाकण्याचा हा डाव आहे का, सगळं काही पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मध्ये। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। आता नेमकं प्रकरण काय आहे तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्या एका प्रमाणपत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटवलाय। हे प्रमाणपत्र म्हणजे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला म्हणजेच गोकुळला मिळालेलं हलाल सर्टिफिकेट। पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार राजकारणात मोठं नाव असलेल्या गोकुळच्या काही उत्पादनांसाठी जसं की तूप, लोणी आणि दूध पावडरसाठी हलाल सर्टिफिकेट घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आणि बघता बघता हा विषय फक्त डेअरी उद्योगापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो थेट धर्म, ओळख, बाजारपेठ आणि निवडणुकीच्या राजकारणाशी जोडला गेलाय। सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडिओज आणि आक्रमक प्रतिक्रिया व्हायरल होऊ लागल्या। शुद्ध शाकाहारी उत्पादनाला हलाल सर्टिफिकेटची गरज काय आहे? ही धार्मिक तुष्टीकरणाची सुरुवात आहे का? सहकार क्षेत्रातही आता हलाल इकॉनॉमी शिरली आहे का? असे बरेच प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत आणि इथूनच सुरू झाला महाराष्ट्रातील नव्या पॉलिटिकल नरेटिव्हचा खेळ। या वादाला अधिक धार मिळाली ती याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांच्या आरोपांमुळे। त्यांनी थेट दावा केला की मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे तत्कालीन अध्यक्ष यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे हा विषय केवळ व्यावसायिक निर्णय राहिला नाहीये, तर तो थेट राजकीय चौकटीत आणला गेला। विरोधक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्रमक भूमिका घेत गोमाता म्हणजेच गायीच्या आणि म्हशीच्या दुधापासून बनणाऱ्या उत्पादनांना विशिष्ट धार्मिक प्रमाणपत्र का पाहिजे असा सवाल उपस्थित केला। पण इथेच या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं असं वळण मिळालं, कारण गोकुळकडून आणि काही माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार असा दावा करण्यात आला की हे सर्टिफिकेट काही नवीन नाहीये। गल्फ म्हणजेच आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्केट स्टँडर्ड्समुळे हे सर्टिफिकेट बऱ्याच वर्षांपूर्वी घेण्यात आलं होतं। म्हणजेच इथे प्रश्न हा फक्त हलाल सर्टिफिकेटचा नाहीये, तर ग्लोबल मार्केट ऍक्सेसचा देखील आहे आणि इथून पुढे हा विषय फक्त गोकुळ दूध संघापुरता मर्यादित राहत नाही, तर तो भारतातील वाढत्या हलाल इकॉनॉमीचाही भाग बनतोय। एकीकडे उद्योग आणि एक्सपोर्ट मार्केटचं गणित, तर दुसरीकडे धार्मिक परसेप्शन आणि आयडेंटिटी पॉलिटिक्स, या दोन्ही गोष्टींची टक्कर आता उघडपणे दिसू लागली आहे। विशेष म्हणजे ज्या काळात देशभरात हलाल सर्टिफिकेशन वरून राजकीय आणि वैचारिक मोहिमा राबवल्या जात आहेत, त्याच काळात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात हा मुद्दा समोर येणं हे अनेकांच्या मते केवळ योगायोग नाहीये। आता येऊयात हलाल म्हणजे काय या प्रश्नाकडे। हलाल हा एक अरबी शब्द असून ज्याचा अर्थ होतो वैध किंवा परवानगी असलेलं। इस्लाम धर्मानुसार उत्पादनामध्ये डुकराचं मांस, अल्कोहोल किंवा निषिद्ध घटकांचा समावेश नसणं म्हणजे ते उत्पादन हलाल मानलं जातं। पण हा मुद्दा केवळ धार्मिक नाहीये, तर तो ग्लोबल बिझनेस स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे। आखाती देश जसं की सौदी अरेबिया, दुबई, ओमान आणि कतार तसंच अझरबैजान सारख्या देशांमध्ये जर तुम्हाला अन्नपदार्थ निर्यात करायचे असतील म्हणजेच एक्सपोर्ट करायचे असतील, तर तिथे हलाल सर्टिफिकेट असणं हे तिथल्या सरकारचं कायदेशीर बंधन आहे। जसं आपल्याकडे शुद्धतेसाठी कृषी उत्पादनांवर ॲग्मार्क, तसंच सुरक्षिततेसाठी FSSAI असतं, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः मुस्लिम देशांमध्ये व्यापारासाठी हे एक ग्लोबल स्टँडर्ड मानलं जातं। पुन्हा येऊयात गोकुळकडे। खरं तर राजकारणात टायमिंगला फार महत्त्व असतं। आता गोकुळकडून असा दावा करण्यात येतोय की हे प्रमाणपत्र नवीन नाहीये, तर हे हलाल प्रमाणपत्र 2018 सालापासून आहे। इतकंच नाही तर अमूल आणि मदर डेअरी सारख्या देशातल्या दिग्गज ब्रँड्सनाही जागतिक बाजारात टिकण्यासाठी हेच नियम पाळावे लागतात।
हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट सांगितलंय की अझरबैजान आणि आखाती देशांमध्ये आपण तूप आणि लोणी पाठवतो. त्यासाठी ही एक तांत्रिक अट आहे. जे लोक निवडणुकीच्या भीतीपोटी हे विषय उकरून काढत आहेत त्यांनी प्रशासनाला जाऊन विचारावं की हे जुनं आहे की नवीन आहे, असं मुश्रीफ म्हणाले. मग आता प्रश्न असा आहे की जर हे प्रमाणपत्र 2018 पासून होतं तर मग आता म्हणजे 2026 मध्ये यावरून एवढा राडा का सुरू झालाय? याचं कारण दडले गोकुळच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ म्हणजे सत्तेचा कणा मानला जातो. दररोज 17 लाख लिटर दुधाचं संकलन आणि कोट्यवधींची उलाढाल असणारा हा संघ म्हणजे मिनी विधानसभाच असते. निवडणुका 90 दिवसात घेण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेत आणि याच काळात हा मुद्दा समोर येणं हा फक्त योगायोग नसल्याचं विश्लेषक सांगतायत. आता विरोधकांसाठी हे एक आयतं कोलीत ठरलंय, ज्यातून ते सत्ताधारी गटाची विशेषतः मुश्रीफ कुटुंबाची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत. आता या सगळ्या राजकीय गोंधळात शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होतोय तर या सगळ्या राजकीय कुस्तीत खऱ्या अर्थाने सामान्य शेतकरीच भरडला जातोय. ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुधाचा पैसा थेट शेतकऱ्याच्या हातात पडतो. निर्यात वाढली तर परकीय चलन मिळतं आणि त्याचा थेट फायदा दूध उत्पादकाला अधिक दराच्या स्वरूपात मिळतो. पण जेव्हा या विषयाला धार्मिक रंग दिला जातो तेव्हा ब्रँडच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्न निर्माण होतात. सोशल मीडियावर बॉयकॉट गोकुळच्या मोहिमा आता चालू लागल्यात, ज्याचा फटका शेवटी त्या कष्टकरी शेतकऱ्यालाच बसू शकतो. त्यामुळे गोकुळ मधला हा हलालवाद म्हणजे सहकार क्षेत्रातील राजकारणाने गाठलेली एक नवीन पातळी दिसतीये. एकेकाळी सहकार क्षेत्र हे विकासाच्या मुद्द्यावर लढलं जायचं, पण आता तिथे सुद्धा धार्मिक अस्मितेचे मुद्दे हे केंद्रस्थानी येत आहेत. पण हा वाद खरंच धर्माचा आहे की निवडणुकीत मुश्रीफांची विकेट पाडण्यासाठी टाकलेला हा एक राजकीय डाव आहे हे येणारा काळच ठरवेल. पण तुम्हाला काय वाटतं? जागतिक व्यापाराच्या गरजा आणि आपली धार्मिक अस्मिता यांचा ताळमेळ राजकारण्यांनी नेमका कसा बसवावा? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वाद खरंच श्रद्धेचा आहे की निवडणुकीपूर्वीच्या एका नव्या पॉलिटिकल नरेटिव्हचा भाग असेल? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.